28 जूनच्या मध्यरात्री 2 वाजता मुधोली प्राथमिक केंद्रात गावकऱ्यांनी एक रुग्ण आणला। त्याचे नाव स्नेहल उत्तम गायकवाड, जो पेशाने पोस्ट मास्तर होता। त्याची प्रकृती गंभीर होती। अशा वेळी त्याला ऑक्सिजन सिलेंडर लावून रुग्णवाहिकेने चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात आणणे अपेक्षित होते। मात्र प्राथमिक केंद्रात रुग्णवाहिका असूनही ड्रायव्हर नसल्याचे कारण सांगून डॉक्टरांनी त्याला खासगी वाहनाने घेऊन जाण्यास सांगितले आणि गावकऱ्यांनी कसेबसे त्याला चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचवताच दवाखान्याच्या दारातच त्याचा मृत्यू झाला। या बातमीने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाल्यानंतर चंद्रपूर जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी कटरे यांनी ही बातमी चुकीची असल्याचे सांगत प्राथमिक केंद्रातील डॉक्टरांना वाचवण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप आज गावकऱ्यांनी केला आहे। आज 2 जुलै रोजी गावकऱ्यांनी या संदर्भात जिल्हा परिषद सीईओ पुलकित सिंह यांना निवेदन दिले असून संबंधित प्रकरणाची आणि डॉक्टरांची चौकशी करण्याची विनंती केली आहे। या संदर्भात गावकऱ्यांनी सीटीव्ही सोबत केलेली ही बातचीत। मुधोलीचे पोस्ट मास्टर स्नेहल गायकवाड यांचा नुकताच दुर्दैवी मृत्यू झाला। या मृत्यू संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत मुधोलीचे गावकरी। सर, आपलं नाव? मी तुळशीराम तिमाजी श्रीरामे, मुक्काम पोस्ट मुधोली, माजी समाज कल्याण सभापती, जिल्हा परिषद चंद्रपूर। काय सांगाल तुम्ही या मृत्यूबद्दल? मृत्यू दिनांक जे 28/6/2025 ला जी मृत्यू स्नेहल उत्तम गायकवाड मृत्यूमुखी पडले, तर ते हे म्हणजे गंभीर स्वरूपाची बाब आहे। कारण प्राथमिक स्वास्थ्य केंद्रामध्ये प्राथमिक उपचार करून जी काही सुविधा द्यायला पाहिजे होती आणि ज्या रात्रीचे 2 वाजलेले होते त्यांना प्रायव्हेट वाहनाचं जर कारण दाखवलं नसतं आणि जे ॲम्ब्युलन्स जर प्राथमिक स्वास्थ्य केंद्रामधून उपलब्ध करून दिली असती तर स्नेहल उत्तम गायकवाडचा जीव वाचवता आलेला असता। वास्तविक पाहता ते ज्यांनी ज्या व्यक्तीला भरती केलं होतं त्यांनी त्या टायमाला रात्रीचे 2 वाजल्यामुळे कोणीही प्रायव्हेट वाहन उपलब्ध न झाल्यामुळे आणि डॉक्टरनी एक माणुसकीचं नातं न ठेवता त्यांनी जे असलेली प्राथमिक स्वास्थ्य केंद्र मुलीची ॲम्ब्युलन्स उपलब्ध न करून दिल्यामुळे त्या स्नेहल उत्तम गायकवाडला शेवटी आपलं प्राण गमावं लागलं। आणि आमचं म्हणण्याचं एक आहे की ती प्राथमिक स्वास्थ्य केंद्र मुधोली हे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या जवळ आहे आणि जवळ असल्यामुळे त्याच्यातले प्रत्येक कर्मचारी सिटीच्या म्हणजे चंद्रपूर, वरोरा, भद्रावतीवरून जाय करतात, त्यामुळे ते कोणीही राहत नाही। आणि ज्यावेळेस रात्री बेरात्री कोणी जर पेशंट गेलं तर त्यांना जो काही आरोग्याची सुविधा मिळाली पाहिजे ते सुद्धा मिळत नाही। आणि ही अशी जर वेळोवेळी जर अशी गंभीर स्वरूपाच्या घटना घडत गेल्या तर मग आरोग्य सेवा कोण्या कामाची, असंही गावकरी लोक किंवा मी माझ्याकडूनही प्रश्न उपस्थित करू शकतो। सोबत वास्तविक पाहता ज्या दिवशी आरोग्य अधिकारी मुधोलीला आले त्यांनी फक्त 2-3 लोकांच्या मुलाखती त्यांच्याकडून काहीतरी लिहून घेतलं आणि तेथील स्टाफ हा चांगला आहे बा, चांगली सेवा देतात अशा पद्धतीचं एकतर्फी निर्णय घेतला। वास्तविक पाहता मी एक माजी समाज कल्याण सभापती असल्यामुळे वास्तविक मलाही बोलवायला पाहिजे होता। ज्यांनी त्या पेशंटला भरती केलं होतं त्यांनाही बोलवून गेला। आमची बाजू न ऐकता त्यांनी एक प्रकारचं TV चॅनलला सांगितलं का बा ही चुकीची बातम्या, अशा बातम्या देऊ नका। हे मला पण वाईट वाटलं, म्हणून आम्ही हा दिनांक 2/7/2025 ला मुख्य कर्मधिकारी यांना त्यांनी जे आरोग्य अधिकाऱ्यांनी केलेलं खंडन त्यांचं एक कुठेतरी आम्ही आमच्या माध्यमातून मुख्य कर्मधिकाऱ्याच्या कानावर ही गोष्ट जावं आणि सत्यता तपासणीसाठी आम्ही मागणी केलेली आहे। आणि जो काही दोषी अधिकारी असेल, कर्मचारी असेल, त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे। कारण शासनाच्या सुविधा हा सामान्य जनतेला मिळाला पाहिजे। कारण चंद्रपूर जाय करणारे अधिकारी सुद्धा इकडला दौरा दाखवून गाडीचा दुरुपयोग करून चंद्रपूरला जाय करतात। हे सुद्धा आमच्या गावकऱ्याच्या लोकांचा निर्देशाची बाब आलेली आहे। तरी आरोग्य अधिकारी आणि मुख्य कर्मधिकाऱ्यांनी विशेष ज्या 58 पेशा असन जिल्ह्यामध्ये ह्या सर्वच पेशावर विशेष लक्ष देऊन आरोग्य यंत्रणा कशी दुरुस्त करता येईल, सामान्य जनतेला आरोग्याच्या सुविधा कशा पोहोचवता येईल, हीच आमची गावकरी व माझ्याकडून मागणी आहे। स्नेहल गायकवाड या पोस्ट मास्टरचा जो मृत्यू झाला आणि मध्यरात्री मुधोलीच्या PHC मध्ये त्यांना ज्यांनी भरती केलं होतं ते आज आपल्या सोबत आहेत। माझं नाव मयूर धारणे। मी त्यांना रात्रीचे 2 वाजता त्याला मी भरती केलं दवाखान्यात PHC मध्ये। डॉक्टर मेश्राम हे हजर होते। त्यांनी इंजेक्शन वगैरे लावले आणि सलाईन लावली आणि मग त्यांना रेपर लिहून दिला मला। त्यांनी म्हटले का तुम्ही लवकरात लवकर तुम्ही रेपर करून टाका चंद्रपूरला। मग मी इकडे तिकडे त्यांना मी पहिलं म्हटले का तुमची गाडी द्या बा। त्यांना म्हटले का आमचा ड्रायव्हर नाही आहे हजर, असे त्यांनी मला म्हटले। तर मग मी भेमावून गेलो। मग मी इकडे तिकडे फोन लावायला लागलो। मग कोणीच नाही दिला मला गाड्या। तर मग मी माझा टाटा यस
तर टाटा एसनं मग मी चंद्रपूरला घेऊन गेले. बरं, आरोग्य अधिकारी म्हणतात की ही बातमी चुकीची आहे, त्यांनी स्वतःच आपल्या गाडीने त्यांना नेलंय, हे बरोबर आहे? स्वतः आहे मॅडम, हे बरोबर आहे. मी त्यांना आपल्या गाडीतच नेलं द्यायला, पण त्यांची अशी चुकीची गोष्ट आहे का त्यांनी पेशंट त्याला ऑक्सिजनची कमी होती, त्याला पेशंटला डॉक्टरला समजायला पाहिजे की ते पेशंटला ऑक्सिजनची कमी आहे, त्याला समजायला पाहिजे की ऑक्सिजन त्याला लावायला पाहिजे. म्हणून आमच्या डग्यामध्ये ऑक्सिजन अवेलेबल राहता का मॅडम? तर मॅडम मग आम्ही त्याला डग्यामध्ये टाकून नेलो आम्ही त्याला. मी अँब्युलन्सची मागणी केल्यानंतर काय म्हणाले? डॉक्टरनी म्हणाले की आमच्या ड्रायव्हर हजर नाही आहे. अँब्युलन्स होती तिथे? होती, हा ॲम्ब्युलन्स हजर होती मॅडम तिथे.